विष्णु गुरुदेव महेश्वरः गुरुवे साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः वरुणरूपविनामूर्ति सर्वचैतन्यदायकं सर्वव्याप्तिमया शान्तं गुरुवे श्री गुरुवे मा गुरुवे नमस्तुते 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 नमः। ओम नमो जियाद्य वेद प्रतिपाद्य जय जय संवेद्य आत्मरूपा देवा तूच गणेश आत्मरूपा देवा तूच गणेश सकलार्थमती प्रकाश सकलार्थमती प्रकाश मणे निवृत्तिदास मणे मणे निवृत्तिदास अवधारिजो पुंडलीक वर्जहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जय रघुवीर समर्थ श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि पंढरीनाथ भगवान की जय। त्रैलोक्य संपदा लेख्य समूह लेखन विद्या सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः शिवाय ब्रह्मणे नमः। यामाहं सर्वलोकानां प्रकृतिशास्त्रपारगाः तामधर्मचारिणी परम परम श्री सद्गुरुदेवाय नमः। समस्त जगताला अधिष्ठान असलेला जो निर्विकार रूप से स्थित होय अविद्याकृत कल्पित कार्य को आश्रय हो सो अधिष्ठान त्याच्या आज्ञाशिवाय एक झाडाचा पत्ताही हलू शकत नाही। समस्त जगताला अधिष्ठान तो आहे। त्याच्या सत्यावरच सगळं चालत असते। त्याच्या सत्तेवरच आम्ही बोलू शकतो। त्याच्या सत्तेवरच आम्ही भजन करू शकतो। त्याच्या सत्तेवरच हा चराचर सृष्टी चाललेला आहे। तसा सच्चिदानंद घन त्याला सत चित्त आनंद असं आपल्या ज्ञानी लोकांनी कसा परमात्मा म्हणल्यावर सत चित्त आनंद रूप आहे। सत्य त्रिकाल आबादी को सत्य कहे। त्रिकाल आबादित को सत्य कहे। त्रिकाल म्हणजे
भूत भविष्य वर्तमान ह्या तिन्ही कालात असायला पाहिजे तो. ह्या जगात कुठली वस्तू आहे तिन्ही कालात राहणार? कुठलीही वस्तू त्रिकालात राहत नाही. आज आहे उद्या नाही. जो परमात्मा पांडुरंग म्हणले, विठ्ठल म्हणले, कृष्ण म्हणले, राम म्हणले, त्याला शिवा म्हणले, अल्लाह म्हणले, काय काय लोकांनी काय काय नाव ठेवले. ते देव एकच आहे, नाम रूप अनेक आहे. जहां नाम है वहां रूप है, रूप वहां जहां नाम है. रूप असलं तर नाम येतेच, नाम आलं की रूप येतेच. नाम रूप रहित त्या सच्चिदानंद घन जगव्यापक विटेवरचा मालक पांडुरंगाला वंदन करून कैवल्याचा पुतळा प्रकटाला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. काय उपमा दिले तो माऊलीला? कैवल्याचा पुतळा म्हणले त्याला, प्रकटाला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. चैतन्याचा जिव्हाळा याचा विश्लेषण करायचं म्हणलं तर 1 महिना तर लागतोय. फक्त चैतन्याचा जिव्हाळा. म्हणून माझ्या ज्ञानोबा राया महान संत श्रेष्ठ आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आमच्याजवळ फार बुद्धी असलं तर बुद्धिवान म्हणतात, फार शक्ती असले तर बलवान आहे म्हणतात ना. फार श्रीमंती असलं, पैसा असलं श्रीमंतवान म्हणतात. मग आपल्या वारकरी संप्रदायामध्ये असे महान थोर संत होऊन गेले, ज्ञानवान. माऊली ज्ञानेश्वरला ज्ञानवान म्हणले. म्हणून ज्ञानेश्वर महाराजाला ज्ञानवान म्हणले. नामदेव महाराजांना नामवान म्हणले. शांतीदूत एकनाथ महाराजांना शांतीवान म्हणले. आपल्या निष्ठावंत निळोबारायांना निष्ठावंत असे म्हणले. वैराग्यवान असलं तर माझा श्रीमान श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज वैराग्यवान होते. वैराग्यवान त्याचा उपमा आले. म्हणून प्रेमवाहन, प्रेमाचा जिव्हाळा प्रेमवाहन माझ्या चौथा माळीला प्रेमवान असं नाव आलं. शांतीवान एकनाथ महाराजाला आलं. मुक्तिवान माझ्या छोटीशी मुक्ताबाईला मुक्तिवान असं त्याला नाव संबोधले गेलेलं आहे. चांगदेव महाराज 14 वर्षाचं होतं तरी त्याला मुक्त करण्याची ताकद कोणाजवळ नव्हतं. माझ्या छोटीशी मुक्ताबाईनं चांगदेवाला उपदेश करून त्याला मुक्तिपदाला पोचवले. म्हणून माझ्या मुक्ताबाईला मुक्तिवान असे म्हणलेले आहे. मुक्तिवान असू द्या. आजच्या ह्या अधिक मास इचलकरंजी श्री गणपती बाप्पा, कारण सगळ्या देवामध्ये 33 कोटी देव आहेत. 33 कोटी 33 कोटी देव दानव मानव. 33 कोटी देव आलं, दानव वेगळं, मानव वेगळं. सगळ्यांचा पूजनीय स्नान असलेला माझ्या गणपती बाप्पाच्या चरणाला वंदन करून या गणपती बाप्पा गणेश मंदिर संत तुकाराम महाराज सेवा समिती मंडळ सगळ्या पदाधिकाऱ्यांना माझा भक्तिपूर्वक वंदन करून आज ह्या सत्संग रूपी प्रवचनाला संगीत सेवा करणारे माझे हार्मोनियम हरिभक्त पारायण नाव काला माहित नाही, तबला वादक
गायन वादक सगळ्या जमलेल्या माझ्या वारकरी संप्रदाय संत महात्म्याच्या पवित्र चरणाला वंदन करून माझ्या माता भगिनीनो तुम्हाला हे वंदन करून आजच्या ह्या अधिक मासाच्या दुसऱ्या दिवसाच्या प्रवचनात आपण चिंतन करणार आहोत। त्या आधी आपलं शास्त्र सांगतंय सत्संगत्व निसंगत्व निसंगत्व निर्मोहत्व निर्मोहत्व निश्चल तत्व। सगळ्या संप्रदायाने सत्संगाला फार महत्व दिलेले आहे। संगात संजयते ज्ञानम ज्ञान देवतो कैवल्यम। म्हणून आमच्या संतांनी सुद्धा सांगितलेले संताच्या संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पण ते ऐसा संताचे महिमा सत्संग होणे ज्ञान संता संग परिते साधन अनेक नाही। आपल्या संत वाङ्मयात फार सुंदर असं वर्णन केलंय। संतांच्या संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंथी। आपलं मन कुठं गुंतवावं? मन स्थिर होण्याचा एकच एक साधन है। हमारा तुम्हारा जीवन एक आगगाड़ी है, आशा के रूल पर दौड़ती है, निराश के धूप छोड़ती है, सहानुभूती स्टेशन पर ठहरती है। आमचं हे जीवन कसं आहे? एक आगगाडी असल्यासारखं आहे। ये शरीर रूपी आगगाडी, ये मन रूपी आगगाडी कुठं पळत आहे? आशा के रूल पर दौड़ती है। आशा कोणाला सुटलेलं नाही। आशा असावं, संताला पण आशा होत, जगण्यापुरतं एवढा आशा होता त्यांना। अति आशा नव्हतं। अति आशा गतिर्ती गतीला नेते, ते अधोगतीला नेते। अति आशा आशा असायला पाहिजे। किती इकडे पान कोण खात नाही, मी पान खात असतो। 2 पानाला चुना किती लावावा? 1 डबे प्रमाण आहे त्याला। जाऊ दे सोडा। आमच्या माईना विचारतो तुम्ही स्वयंपाक करता? प्रमाण आहे। स्वयंपाक करताना किती शेअर स्वयंपाकाला किती मीठ घालावं माहित आहे का? उगा अंदाज घालता तुम्ही। त्याचा प्रमाण आहे। 1 शेर म्हणजे पहिलं होतं ते माप शेर, आता शेर गेले, आता काटा आले सगळं काटा। 1 शेर जरा स्वयंपाक असला तर त्याला मूठभर मीठ टाकव, त्याला प्रमाण आहे। ज्याप्रमाणे हा प्रपंचात माणूस जगायला पाहिजे तर माणसाजवळ आशा असायला पाहिजे, पण दुराशा असू नये। दुराशा असू नये। माणूस जगतोय हा आशामुळे जगतोय। आज आम्ही काम करतो म्हणजे उद्या जगतो म्हणूनच की जगतो आहे भरवसा, उद्या जगतो म्हणून आहे। मग कशाला कमवून ठेवता? संत महात्मे जगद्गुरु तुकाराम महाराज आपले संत वाङ्मय जगण्यापुरतं त्यांनी आशा केली। म्हणून सत्संग हा फार श्रेष्ठ आहे। हे मन एकरूप करण्यासाठी थांबविण्यासाठी एकच एक साधन आहे। कसं रेल्वे स्टेशन आलं की थांबतंय, मध्ये कुठं थांबतंय का? थांबत नाही। रेल्वे कसं स्टेशन आलं की कसं थांबतंय, तसं स्टेशन म्हणजे हा गणेश मंदिरामध्ये अधिक मासात चाललेला हा संत मेळा सत्संगामध्येच मन उभारते, कुठंही उभारत नाही। तुम्ही कुठंही पूजा करा, किती देवदर्शन करा, मन उभारत नाही। मन उभारण्यासाठी साधन एकच एक आहे, सत्संग। सत्संग सत्संग एवढं पुण्य फार श्रेष्ठ पण सांगितलेलं आहे। ह्याचं एवढं पुण्य
कुठंही तुम्ही पूजा व्रता नेम आचरण दान धर्म परोपकार काही करा, त्याच्याहून श्रेष्ठ हा सत्संग आहे. आपल्या वाडमयमध्ये काही राज ऋषी होऊन गेले, काही देव ऋषी होऊन गेले, काही ब्रह्म ऋषी होऊन गेले. आता राज ऋषी कोण? जनक राजा. फार बुद्धिवंत होता जनक, फार श्रेष्ठ तत्वज्ञानी होता. आमच्या कन्नडमध्ये निजगुणी म्हणून एक गाव येते, निजगुणी शिवयोगी म्हणून, त्यांनी पण राजा होता, फार श्रेष्ठ ज्ञानी. कैवल्य म्हणून एक ग्रंथ लिहिला त्याने, कैवल्य म्हणजे मुक्तीला जाण्याचा मार्ग. फार श्रेष्ठ. आता कर्नाटकमध्ये कैवल्यावरच सगळं बोलणं चालणं चालतंय तिथं, कैवल्याशिवाय काय घेत नाही त्यांनी. कसं आपण गाथा ज्ञानेश्वरी शिवाय बोलत नाही, तसं कर्नाटकमध्ये निजगुणी शिवयोगीचा कैवल्य हा ग्रंथ श्रेष्ठ मानलेला आहे. म्हणून हा निजगुणी सुद्धा राजा होता, राज ऋषी होऊन गेले आमच्या देशात. देव ऋषी पण होऊन गेले. देव ऋषी कोण? नारद. नारद महास्वामी हा देव ऋषी होता. ब्रह्म ऋषी भगवान वेदव्यास. वशिष्ठ. सप्त ऋषी मध्ये वशिष्ठ हा श्रेष्ठ ब्रह्म ऋषी. एकदा काय झालं, राज ऋषी मध्ये आणि ब्रह्म ऋषी मध्ये काय फरक आहे? एकदा अगस्त्य, आपलं रामाचा गुरु कोण? वशिष्ठ. वशिष्ठ ऋषी ब्रह्म ऋषी होते. विश्वामित्र राज ऋषी होते. विश्वामित्र राजा होता. एकदा सत्संग ठेवला, यज्ञ केला, सगळ्या ऋषींना बोलून घेतला. सगळं यज्ञाचं कार्य संपलं, सत्संग संपलं. सगळ्यांना म्हण जाताना दान रूपी सेवा, सगळ्या ऋषीने काहीतरी दान द्यावं म्हणून सगळ्या ऋषींना दान दिलं. वशिष्ठ ऋषींना काय दिलं म्हणजे 100 गायी, त्या शिंगाला सोन्याचं, त्याला काय म्हणतो तुम्ही? आनस म्हणतो कन्नड मध्ये. त्या बैलांना गायींना ते शिंगाला घालतात बघा, शिंबी. तसले सोन्याचं शिंबी असलेलं 100 गाय दान दिलं वशिष्ठानं. थोडं कालांतराने वशिष्ठ ऋषींनी सुद्धा सत्संग ठेवले, सगळ्या ऋषींना बोलून घेतले. मग त्यांनी पण सगळ्यांना काय तर द्याव की. आपल्या ह्या सध्याच्या कलियुगामध्ये तुम्ही सिद्धेश्वर स्वामीचं नाव ऐकून असाल. बिजापूरचे सिद्धेश्वर स्वामी, त्यांचा एवढा वैराग्य, त्यांचा एवढा निराभारी संत अजून सुद्धा मी तर ऐकला नाही. फक्त एक पंजा, एक नेरुशर, त्याला किशा पण नाही, कुठल्या पैशाला शिवला नाही, कोणाकडून दर्शन करून घेतला नाही, कोणाकडून व्यवस्था करून घेतला नाही. स्वतःचा कपडे स्वतः धुत होता, स्वतः व्यवस्था करत होता, कोणाकडून सेवा घडून घेतलं नाही. त्यांना आपला बिदरचे एक शिवकुमार स्वामी म्हणून जन्मोत्सवाला बोलून घेतले होते. सगळ्या जण भेट वस्तू आणले होते, काय 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 आपल्या वाढदिवसाला पण आणतात की. काय घेऊन जाता तुम्ही वाढदिवसाला? बिस्किट पुडा, भेट वस्तू. जागतिक संत लोक सगळं जमले होते बिदरला. शिवकुमार स्वामी फार तत्वज्ञानी, भगवताचार्य त्याला नाव पडले. भगवद्गीता मुखोद्गत आहे त्यांना. मग त्याचा जन्मोत्सव, वाढदिवस म्हणता ना तुम्ही, वाढदिवस. आजकाल वाढदिवस चालले, जोरात चालला. परवा मी आमच्या कुंभारीवरनं चाललो होतो, रात्री 10 वाजलं होतं. 4 पोरं मोटरसायकल उभा केलते, त्या मोटरसायकलवर केक ठेवले, त्या मोटरसायकलवर ते पोराचं वाढदिवस करू लागले रस्त्यावरच. मी मनात म्हणलो, हे काय बहुतेक रस्त्यावरच जन्मलं दिसतेच बहुतेक म्हणलो.
मग रस्त्यावर वाढदिवस करायचं म्हणल्यावर असू द्या. त्यावेळेला सगळ्या साधू संतांनी भेट वस्तू आणले होते सिद्धेश्वर स्वामींना. सगळ्या जण आपापल्या आणलेली वस्तू देऊन नमस्कार करत होते. सिद्धेश्वर स्वामींना सुद्धा बोलवण्यात आलं. सिद्धेश्वर स्वामी गेले, स्टेजवर उभारले, माईक समोर उभारले. आतापर्यंत मी डोळे भरून बघितलो शिवकुमार स्वामींचा जन्मोत्सव कार्यक्रम थाटामाटानं पार पडला. सगळ्या साधू संतांनी आपापल्या इच्छानुसार सगळे भेट वस्तू दिले. मी पण एक त्यांना वस्तू आणलेला आहे. सगळे लोक त्यांच्याकडेच बघू लागले. काय आणले असेल बाबा, ह्यांना भेट वस्तू द्यायला का आणले असेल, काय आणले. सगळे जमलेले सगळे भाविक भक्त त्याच्याकडे लक्ष केंद्रित. तेव्हा विजयपूरचे सिद्धेश्वर स्वामी म्हणले, मी शिवकुमार स्वामींना मी पण एक भेट वस्तू आणलेला आहे. नम्रतापूर्वक हे 2 हात घेऊन आलो. हे हातच जोडतो त्याच्या समोर म्हणून हात जोडून नमस्कार केले. हे नमस्कार रूपी हेच माझं भेट. ह्याच्या श्रेष्ठ दान कुठलं आहे हो? हात जोडणं, नमस्कार करणं, वंदन करणं फार श्रेष्ठ दान दान. मग वशिष्ठ ऋषींनी सुद्धा सत्संग ठेवले. सगळ्या ऋषी मुनींना बोलवून घेतले. जाताना दान काय द्यावं. गरीब होता, साधा आश्रमात राहत होता. मग सगळ्यांना वंदन केला. सगळेजण त्यांनीही वंदन करून गेले. पण विश्वामित्र गेला नाही. तर रागीट स्वभाव. म्हणला वशिष्ठ, माझ्या यज्ञाला आल्या तुला 100 गायी दिला मी दान. आता मला फक्त हात जोडून पाठवतो. म्हणला मला काहीतरी दे. म्हणला दे. तेव्हा वशिष्ठ म्हणले, माझ्याजवळ देण्यासारखे काय नाही बाबा, फक्त हे 2 हात आहे ते, मला काही नको. असं लई लोक आहेत हात जोडून नमस्कार करून चमत्कार करणारे. आपल्या संत वाङ्मयात जय हरी माऊली म्हणता ना, जय हरी माऊली. आमच्याकडे टिंगल उठवतात. एखादा भजन करणार असेल, एखादा सत्संग करत असलं त्याचं जय हरी महाराज जोरात चाललं दिसते भजन. टिंगल उडवतात आमच्याकडे. म्हणायचं तोंडानं जय हरी म्हणून, माऊली म्हणायचं, टिंगल उडवायचं. राहू द्या. वशिष्ठने काय देऊ बाबा तुला, मी काहीतरी घेतल्याशिवाय जाणार नाही, दे मला. तेव्हा वशिष्ठाने म्हणला, बाबा आजच्या हा सत्संगाचा चिंतनचा अर्धा तास सत्संगाचं पुण्य देतो तुला. 1 दिवस अर्धा तासाचा सत्संगाचा पुण्य तुला पदरी पाडवतो, सत्संगाचं पुण्य देतो, घे म्हणला. विश्वामित्र म्हणला, एक ह्याच्यात काय आहे म्हणला, सत्संगाचं पुण्य ह्याच्यात काय म्हणलं, ताकद. तेव्हा वशिष्ठ म्हणला, ह्याचं ताकद काय आहे मला विचारू नको. ह्या जगात 3 लोकांना माहित आहे याचं सत्संगाचं महत्व. कोणाकोणाला, एकाला चंद्राला माहित आहे, एक अगस्त्य ऋषीला माहित आहे, समस्त ब्रह्मांड उचलून घेतलेला आदि शेषाला त्याला माहित आहे. त्या 3घांना माहित आहे. त्याला बोलून आण, त्यांनी सांगतील अर्धा तासाचा सत्संगाचं काय पुण्य आहे. मग विश्वामित्र गेला चंद्राकडे. बाबा वशिष्ठ गुरूंचा, वशिष्ठ ऋषीचा माझा वाद चाललाय, त्याने अर्धा तासाचा सत्संगाचं पुण्य मला देतो म्हणतोय. त्या अर्धा तासाचा सत्संगाचं पुण्य काय आहे ते समजून सांगण्यासाठी चल ये. सूर्य म्हणला, मी एक क्षण सुद्धा जागा सोडता येत नाही, एक क्षण सुद्धा मला जागा सोडता येत नाही. मी इथं आलो तर हे प्रकाश देणार कोण, तुझ्याकडे ताकद असला तर जग प्रकाशित करणारे वस्तू ठेव, मग मी येतो. विश्वामित्र कुठलं काय ताकद आहे, तू येत नाही का म्हणा, येतो पण येत प्रकाश देणाऱ्या वस्तू काय तर ठेव मग येतो. म्हणला येत नाही ह्याने काय तर नेऊन सांगायला, ह्याने काय येणार नाही, मी काय घेऊन जाणार नाही म्हणला, सोडून दिला. अगस्त्य ऋषीकडे आला, बाबा तू तर चल रे. अगस्त्य ऋषी एका पर्वतावर बसलेले आहेत. त्यांनी अगस्त्य ऋषी पर्वतावर बसलेत म्हणून ते पर्वत वर उचलीना झाले.
नाहीतर त्या सृष्टीचा अल्लल होत होता. मग म्हणला तुम्ही तरी चला. अगस्त्य ऋषी म्हणला मला पण येता येत नाही बाबा. मी इथनं उठलो तर हा पर्वत लांब लचक खूप मोठं होत आहे, हे वाढत जात आहे पर्वत. मी बसलो म्हणून हे शांत आहे. ह्या ठिकाणी असलं काय तर वस्तू ठेव, पर्वत उचलू नये असं, मग मी येतो. विश्वामित्र म्हणला हे पण असलं सांगायला जाऊ दे म्हणला. आदिशेषाकडे आला. बाबा तू तर चल रे. ते आदिशेष पण म्हणला चराचर हा सृष्टी ब्रह्मांड मी डोक्यावर ह्याचा वज घेतलेला आहे. मी जरा रेस्ट घ्यावं म्हणलं तर काय होईल? डोळे मिटून उघडपर्यंत हा पृथ्वी फिरतोय म्हण सारखा. पृथ्वी फिरतोय. काल सांगितलं मी, सूर्य चंद्र फिरत नाही, हा पृथ्वी फिरत असते. बघा देवाचा किती लीला आहे. हा फिरणाऱ्या पृथ्वीवर आपण कधी तर आमचं घर उलट पलट झालंय का? किती सुरक्षित आम्हाला ठेवलंय परमात्म्याने. तेव्हा आदिशेषानं म्हणला बाबा हे ब्रह्मांड मी वाहून घेतलेलं आहे, वज माझ्या डोक्यावर आहे, मी येता येत नाही. हा ब्रह्मांड वाहणारा वज वाहणारा काय तर वस्तू असेल तर ठेव, मी येतो. मग विश्वामित्र म्हणला हे पण येण्यासारखं नाही, जाऊ दे सोडा, हे पण येण्यासारखं नाही. मग निराश होऊन वशिष्ठ ऋषीकडे आला. काय झालं म्हणला त्यांनी येण्यासारखं नाही. का बरं येत नाही ते? मी बोलून आणलो, चल चल. तेव्हा वशिष्ठ ऋषीने सूर्याकडे बोलून विश्वामित्र घेऊन आलं. त्या सूर्यनारायणाला नमस्कार केला. बाबा विश्वामित्र माझा वाद चाललेला आहे, अर्धा तासाचा सत्संगाचं पुण्य ह्याचं महत्व आम्हाला पटवून सांगायचंय. चल बाबा. अहो मी येतो, हे प्रकाश देणारा एक वस्तू ठेवा, मग मी येतो म्हणतोय सूर्य. तेव्हा वशिष्ठ ऋषींनी म्हणला त्याच्या गळ्यातील एक कंठमणी काढला, त्या देवाला प्रार्थना केला, हे परमात्मा जगदेश्वरा माझा सत्संगाचा महत्व सत्संगामध्ये ताकद असलं तर माझ्या गळ्यातला हा मणी हा ब्रह्मांड प्रकाश करू दे म्हणून गळ्यातला मणी काढून तिथे ठेवला. काय सांगावं चमत्कार. त्या ऋषीच्या गळ्यातील मणी त्या सूर्या ठिकाणी ठेवल्याबरोबर ते मणी सगळं जग प्रकाश करू लागला. तेव्हा सूर्य आला. चला आता मी येतो, चला. मग वशिष्ठ विश्वामित्र अगस्त्य ऋषीकडे आले. तसंच त्याला बोलले, नमस्कार केले. बाबा त्या पर्वत तर काय वर ठेवा. तेव्हा वशिष्ठ ऋषीने त्याच्या पूजा करणारा कमंडल हा पर्वत मंदरगिरी पर्वत उचलू नये, हे वाढवू नये म्हणून माझ्या पूजेचं कमंडल ठेवावं म्हणून प्रार्थना करून त्या कमंडला ठेवला. त्या अगस्त्य ऋषीचा भार ते कमंडल वाहला. अगस्त्य ऋषी पण आला. मग आदिशेषाकडे आले. मग वशिष्ठ ऋषींनी नमस्कार केला आदिशेषानं. बाबा चल रे तू पण. सूर्य आले, ऋषी आले, तू पण चल म्हणल्या बरोबर. बाबा इथं काय तर ठेवा, मग येतो. तेव्हा वशिष्ठ ऋषीने त्याचा दंड, त्या पूजा करण्यासाठी हात ठेवतात बघा, दंड, हा त्याला दंडकोल असं म्हणतात. त्या दंडकोलाला नमस्कार केला, परमात्म्याला नमस्कार केला. माझा अर्धा तासाचा सत्संग मध्ये फार ताकद असला तर माझा पूजाचा दंड हा ब्रह्मांड वाहावं, दुःख वाहावं म्हणून तिथं ठेवला. तेव्हा आदिशेष पण आले. तिघ मिळून विश्वामित्र, वशिष्ठ, सूर्यदेव, अगस्त्य ऋषी, आदिशेष चर्चा करू लागले. तेव्हा विश्वामित्राला सांगितले, सूर्यदेव, अगस्त्य ऋषी, आदिशेष बाबा अर्ध्या तास सत्संगामध्ये दानामध्ये एवढं महत्व आहे. वशिष्ठ ऋषीच्या गळ्यातील मणी प्रकाश देऊ लागलेले, अगस्त्य ऋषीचे कमंडल पर्वत वाहत घेत चालले, अगस्त्य ऋषीचं दंडकोल हा ब्रह्मांडाला वज उभारलेला आहे. याच्याहून अधिक ताकद काय बाबा. म्हणून त्या वशिष्ठ ऋषीला
विश्वामित्राने नमस्कार केला. बाबा, या अर्धा तास सत्संगामध्ये एवढं ताकद असलं तर मला ते दान रूपी मी स्वीकार करतो. म्हणून त्या अर्धा तासाचा सत्संग त्याने विश्वामित्राने स्वीकार केला असं चरित्रामध्ये येते. म्हणून सत्संग हा फार श्रेष्ठ ताकद आहे. म्हणून सत्संग करत राहावं. सत्संगामध्ये फार ताकद आहे. किती वर्णन तर कमी आहे का. तुम्ही सगळं संत महंत मंडळी आहेत, प्रवचनकार आहेत, कीर्तनकार आहेत. माहित आहे सत्संगामध्ये काय ताकद आहे. म्हणून तुम्ही हा अधिक मास सप्ताह ठेवलेला आहे. 7 दिवस प्रवचन, लास्ट कीर्तन, काल्याचं कीर्तन ठेवलेले आहे. आता 7 दिवसाचा सत्संग अर्धा तास तरी होत नाही, जास्तच होत आहे. काल तरी 2 तास झाले. कमीत कमी 1.5-2 तास घेऊ. हा 7 दिवसाचा सत्संग तुम्ही केलेला आहात ना, तुमच्या एवढा पुण्यवान जगात कोणी नाही असं हात वर करून सांगतो. बोला पुंडलिक वरदहर विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. घार फिरशी आकाशी, घार फिरशी आकाशी परी त्याचा चित्त त्याच्या पिलापाशी. आकाशात घार फिरत असतंय, कितीतरी उंच 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 भरारी मारतय, पर त्याचा ध्यास त्याचा चित्त त्याच्या लेकराजवळ असतंय. कासव बघितलं असेल तुम्ही. आताच्या पोरांना माहित नाही कासव म्हणजे काय. देवळासमोर कासवाला पहिला नमस्कार आहे. कासव लेकराला जन्म देते, त्याचं पोट पाण्यासाठी फिरत जात आहे. लेकराला एका जागी ठेवून कितीतरी किलोमीटर 2 किलोमीटर फिरत असते कासव. त्या लेकराला भूक लागलं तेव्हा ते कासवाचं लेकर आईचं स्मरण केलं की संपलं. आम्हाला आता भूक लागलेला आहे, आमचं आई कुठं असेल एवढंच स्मरण केले. त्या कासवानं कुठं असेल तिथं त्याला जाणीव होतं, म्हणून माझं लेकर भुकेलेलं आहे, माझ्या लेकराला भूक लागलेला आहे, माझं स्मरण करत आहे. म्हणून त्या कासवाने ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाहून मान वर करून लेकराकडे बघितलं तर त्या कासवाच्या आई रूपी नेत्रामध्ये एवढं ताकद आहे. ज्या दिशेला लेकर ठेवले त्या दिशेने मान करून वरून बघितलं तर त्या लेकराचं पोट भरतंय. एवढं ताकद त्या कासवाच्या नेत्रात आहे. तुका मने पाये, बोला तुका मने पाये, तुका मने पाये. हा तुका मने पाये, 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 तुका मने पाये. कासवीचे पिले माये, 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 कासवीचे
तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरी गुण 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 बोला पुंडलिक बोला श्री ज्ञानदेव सर्व सुख गोडी शान सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडी रिकाम्यार्ध घडी राहू नको लटिका व्यवहार सर्व हा संसार वायाय रजार हरी विना सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडी सर्व सुख गोडी संतांनी सांगतात साई शास्त्र निवडी रिकाम्या अर्धघडी राहू नको लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरझार हरिविना या संसारात या प्रपंचात आपण सुख हुडकत आहे सुख नाही संतांचं म्हणणं आहे इस दुनिया में सुख का नाम नहीं आपण सुखाचा अपेक्षा करू लागलो पण सुख भेटणार नाही दुःख मिश्रित हा सुख आहे सुख दुःख मिश्रित प्रपंचामध्ये सुख आणि दुःख मिश्रित आहे काही क्षण सुख असतंय आलंय सुख प्रसन्न झालंय मन कशासाठी दुःखाला आमंत्रण देण्यासाठी हे विसरू नका सुख येतोय दुःख येण्यासाठी दुःख येतंय सुख येण्यासाठी हा सुख दुःख मिश्रित असा हा प्रपंच आहे हा प्रपंचात शाश्वत सत्य सुख इथं भेटणारच नाही नाही सुख मी एक विचारतो तुम्हाला सुख मिळविण्यात काय का मान्यता आहे सुख हा मिळवता येत नाही हे काय पैसे देऊन विकत घेता येत नाही कितीही श्रीमंत असला तरी झोपायला सोन्याचं खाट आहे अंथरूण आहे गादी आहे पलंग आहे झोप विकत घ्यावं लागतंय तुम्ही अंथरूण विकत घेता ते दिवाना विकत घेता काही विकत घेता पण त्याच्यावर पडल्यावर झोप लागणं विकत घेता येत नाही किती पंचपक्वान स्वयंपाक करा तुमच्या आवडीचं करा पण भूक काही माणसं भुकेसाठी भुकेचं गोळी घेतात ते जीर्ण होण्यासाठी परत एक गोळी घेतात परत सकाळी साफ होण्यासाठी एक गोळी घेतात झोप हा ईश्वर देणगी आहे तुम्हाला आज खरं सत्य सांगतो सुख हा दोन जागीच आहे झोपेत एवढं सुख कुठंही नाही झोप निवांत झोप तिथं काय तर आहे का झोपेत बायका पोरं शेत घर कारखाना ट्रकेश मशीन काय तर आहे का झोपेत एकदा झोपलो म्हणजे खलास त्याला कन्नड मध्ये निद्दी म्हणतात निद्दी 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 तू आहेस झोप जो
आहे ते त्याने तिथं, म्हणून तुझं शांत झोप चाललंय. त्यांनी नसलं तर ताटी बांधावं लागतंय. डांग चिक 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 डांग चिक चिक चिक. झोपेत एवढं सुख आहे. दुसरं सुख संत समामध्ये सुख आहे, सत्संगामध्ये सुख आहे, दुसरं कुठंही सुख नाही. संत संगतीचे काय सांगू सुख. 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 आपण परिके नाही तेथे, आपण परिके नाही तेथे, आपण परिके नाही तेथे, आपण परिके नाही तेथे, नाही तेथे. साधू भरदाना, 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 साधू भरदाना. बोला पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव. आपेगावचे विठ्ठल पंत काल लग्न झालेलं आहे. आळंदीचे शिदोबा पंत एकुलते एक मुलगी रुक्मिणी याच्याशी विवाह संपन्न काल झालेला आहे. वयोवृद्ध आई वडिलांना भेटून यावं या उद्देशानं त्या रुक्मिणी पत्नीला घेऊन आपेगावला आलेल्या आहे. वय झालेल्या आई वडील त्या विठ्ठल पंताला बघितल्याबरोबर एवढा आनंद झालं, एवढा आनंद झालं. या प्रपंचात विरक्ती असलेला माझा मुलगा माझ्या घरी, माझ्या आपेगावला कधी येतो का नाही असं वाटलं होतं. माझा मुलगा परत माझ्या तोंड बघितलं लेकाचं म्हणून त्या निराबाईला अंतकरण भरून आलं. त्या विठ्ठल पंताला गळ्याला पडून मिठी मारली. माझ्या लेका, बाबा एवढा दिवस कुठे गेलता रे बाबा. आमच्या अंतसमयी आम्हाला दर्शन दिला, अंतसमयी आमचं मी तुझं मुख बघितलं बाबा, आनंद झालं म्हणून त्या त्र्यंबक पंत, निराबाई, विठ्ठल पंताचे आई वडील फार आनंद झालाय. विठ्ठल पंत रुक्मिणी प्रपंच प्रारंभ झालं. आळंदीचे शिदोब पंताची एकुलती एक मुलगी रुक्मिणी महान सद्गुणी होती, महान पतिव्रता होती, महान शिरोमणी होती. आपल्या भारतीय वाङ्मयात सनातन धर्मामध्ये पतिव्रताला फार महत्व आहे. पतिव्रता शब्दामध्येच अर्थ आहे, उत्तर तिथंच आहे. पतीचा वर्था, वर्था म्हणजे आचरण, आचरण म्हणजे नेम, नेम म्हणजे त्याच्या आज्ञात वागणं. तुका म्हणे ज्याची पतिव्रता त्याची देवावरी सत्ता. ज्या
माईजवळ पतिव्रता धर्म आहे. देव सुद्धा त्याला भीतय म्हण, देव सुद्धा भीतय. म्हणून तुकाराम महाराज उगाच सांगितल्याने तुका म्हणे ज्याची पतिव्रता त्याची देवावरी सत्ता. ए पांडुरंगा उभार इथं म्हणल्याबरोबर उभारतोय पांडुरंग. पतिव्रता बाईनं जर हाक मारले देवा तू इथंच उभार म्हणल्यावर देव तिथंच उभारतोय. पाहिजे तेवढं दृष्टांत सांगता येते मला, पण वेळेअभावी. पतिव्रता काय असतंय एक कन्नड संतांनी वचन गायलेलं आहे, ते मराठीत केलंय मी. ते वचन आपण मराठीत समजून घेऊ. सदा काळ सत्य वचन, सदा काळ सत्य वचन, समय अनुसार वर्था नेम आचरण, समय अनुसार वर्था नेम आचरण, पतिपाद पूजनम तदनंतर भक्ष भक्षणम, पती आज्ञा हेच वेद वचन, पती सेवेला त्रिकर्ण अर्पण, पती सेवेला त्रिकर्ण अर्पण, उभय 21 कुळाला उद्धार, उभय 21 कुळाला उद्धार उद्धार. सदा काळ सत्य वचन, तोंडानं सत्यच बोलायचं. समय अनुसार वर्था नेमाचरण, समय बघून व्रत करायला पाहिजे, समय बघून नेम करायला पाहिजे. पतिव्रता बायाने समय बघायला पाहिजे. नवरा कामावरून आलाय, भूकलेला आहे, भूक लागलाय, कामावरून भूक लागून आलाय घरी, नवरा योस्तरीने पूजा करलो आले. अगं म्हणलं भूक लई लागले, जेवायला वाट, थांबा हो माझा पूजा करू दे. हा तुझा नेम नाही, व्रत नाही. पती आज्ञा करतोय, मला भूक लागलेले जेवायला वाढ म्हणतोय. पतीला भुकेलेल्या पतीला पहिलं जेवण करायचं, नंतर पूजा करायचं. म्हणून आपल्या कन्नड संतांनी सांगायतात समय अनुसार वर्था नेमचरण. समय बघून व्रत करायला पाहिजे, समय बघून आचरण करायला पाहिजे. पतिपाद पूजन तदनंतर भक्ष भक्षण, पतीला पाद पूजा करून नंतरच जेवावं म्हण. पतीला पहिला जेवू द्यावं, मग नंतर जेवावं. पतीला जेवायला देताना आई ह्या भावनेनं समोर बसून पतीचं जेवण संपेपर्यंत उठू नये, हा पतिव्रता धर्म आहे. आई आपल्या बाळाला पोटभर जेवू घालताना कसं समोर बसून जेवू घालताय, तसं पतिव्रता बाईने सुद्धा आपल्या नवऱ्याला जेवू देताना उठून जाऊ नये. तिथं टोपलीत हाय भाकर खा म्हणायचं नाही, तिथंच तांब्या पाणी घे, तुझा हाताला का रोग झालाय म्हणायचं नाही. आमच्याकडे म्हणते ती बाया. आई ह्या प्रेमभावानं पती जेवत असताना त्याला समोर बसून जेवू घालणं. पती आज्ञा हेच वेद वचन. पती आज्ञा, या जगात 2 आज्ञा फार महत्व आहे. बायांना पतीचं आज्ञा, पुरुषांना आम्हाला पण आज्ञा आहे की, आम्हाला पण नवरा आहे हो, आम्हाला पण आहे ना नवरा. त्यांना तुम्हालाच नवरा आहे असं म्हणू नका, त्यांना पण नवरा आहे. पतिव्रता स्त्रीनं पतीचं आज्ञा पाळणं हेच वेदाचं फार मोठं वचन आहे. पुरुषाने गुरुचं आज्ञा कधी मोडायचं नाही. आजच्या ह्या प्रवचनात काशीचे रामानंद विठ्ठल पंत ह्यांचा संवाद आज बघायचा आहे.
गुरु वचनात किती ताकद आहे, गुरु आज्ञात किती ताकद आहे. म्हणून रुक्मिणीबाईने महापतिव्रता सासू सासऱ्यांचा सेवा, पती सेवा करत नांदत होतं, तरी विठ्ठल पंताचा मन काय संसारात रमत नव्हतं. सतत सतत डोक्यात विचार, संसाराबद्दल अशक्ती, विरक्त भाव येत होते. नको हा मला संसार. म्हणून संतांनी सांगितला, लटिका व्यवहार सर्व हा संसार, हरविना येराजार हरविना. हे लटिका संसार आहे, ह्याच्यात मला सुख नाही. एक देव उपासक व्हायला पाहिजे, त्या परमात्म्याला प्राप्ती करून घ्यावं, हेच त्याचं ध्यास होतं. कारण माणसाला ध्यास लागावं. त्या आमच्या शास्त्रात दृढ दृढ असं म्हणले, दृढ परोक्ष अप्रोक्ष दृढ अप्रोक्ष. भावना कसं व्हायला पाहिजे, दृढ व्हायला पाहिजे. विठ्ठल पंताचा भावना असा दृढ झालाय, ह्या संसारात मी राहूच नाही. एक दिवशी रुक्मिणी जेवायला वाढत होती, विठ्ठल पंत जेवत होता. जेवता जेवता विठ्ठल पंत रुक्मिणीला म्हणते, देवी. पत्नीला देवी म्हणते. आजकाल कोण बायकोला देवी म्हणता? महालक्ष्मी. मागचे संत महात्मे ऋषी मुनी पत्नीला पत्नी समजत नव्हते, आदिशक्ती माता देवी म्हणत होते. महाभारतात धर्मराजाने दररोज सकाळी उठल्याबरोबर द्रौपदीचं पाय पडत होता. लक्ष्मी ह्या भावनेनं, आदिशक्ती या भावनेनं देवी म्हणला. धनी बोला की, पती परमात्मा सार्वभौम, माझ्या जीवनाला तुम्हीच आधार, तुमच्याशिवाय मला गत्यंतर नाही. तुमच्या आज्ञा मान करणं माझं पतिव्रत आहे. बोला काय सांगा. अगं मला संन्यास घ्यावं असं वाटायलंय, मला ह्या संसारात माझं मन रमत नाही, मला परवानगी दे की संन्यास घ्यायला. अहो कशाला संन्यास घेता हो, घेऊ नका. ह्या प्रपंचातच राहून तुम्ही ईश्वर भक्ती करा, एक देव उपासक व्हा, नामस्मरण करा, चिंतन करा. या प्रपंचात असूनही करता येतंय किंवा कशाला संन्यास घेता, घेऊ नका. धनी पती परमात्मा तुम्हाला वंदन करून सांगतो, तुम्ही संन्यास घेऊ नका हो, घेऊ नका. एक दिवस गेलं, 2 दिवस गेले, सतत सतत विठ्ठल पंत रुक्मिणीला मला परवानगी दे, मला संन्यास दीक्षा घ्यायचा आहे, मला संन्यास आश्रम स्वीकार करायचा आहे, मला आज्ञा दे म्हणत होता. त्यावेळेला रुक्मिणीने सहन केली. दररोज म्हणणार, त्याला समजूत सांगणार तरी ऐकेना. त्या रुक्मिणीने त्या शिदोपंत वडिलांना बोलून घेतले, निरोप पाठवले. बाबा तुम्ही हा फार मोठा असा चारित्र्यवान आहे म्हणून माझ्या ह्याच्याशी लग्न करून दिलात, ह्यानी तर प्रपंच सोडून संन्यास स्वीकार करण्यासाठी चाललंय. बाबा तुम्ही तर या, तुमच्या जावयाला तुम्ही तर काहीतरी समजावून सांगा बाबा, या तुम्ही म्हणून शिदोपंताला आळंदीस निरोप पाठवली रुक्मिणी. तेव्हा शिदोबा उमाबाई दोघ जण आपेगावला येऊन विठ्ठल पंताला सांगतात, बाबा जावाई तू खर्च आमचं घरचं देव असल्यासारखं, बाबा जायो म्हणजे घरचं देव, देवघरातला देव असल्यासारखं जावई म्हणले. असं करू नको बाबा, तुझं चारित्र्य, तुझं स्वभाव, तुझं वागणूक शांत करुणामूर्ती बघून तुला माझा मुलगी दिलाय, संन्यास घेऊ नको बाबा. त्या शिदोबा पंताने समजून सांगितलं तरी मान हलविला. शिदोबा पंताने उमाबाईने समजूत घालून आपल्या आळंदी गावी आले, तरी विठ्ठल पंताच्या मनात थोडंफारही फरक झाला नाही. दृढ घर करून राहिले ते.
एकदा माणसाला मनात जर घर बांधलं कुठलं तर विचार म्हणतात बघा, लई चिंता करू लागलाय बाबा, घर केले चिंता. हा, काय काय लोकांना चिंता घर करतंय, काही केलं तर जात नाही. हा, चिंता करून काही उपयोग नाही. या प्रपंचात सुख दुःख येणारच आहे. चिंता, चिता, चिंतन, फक्त एक टिंबचा फरक आहे. चिंता, चिता, चिंतन. चिंता करू नका, काही फरक पडणार नाही. कर्म तेरा होय काला, क्या करेगा ऊपर वाला. तुझं मागचं कर्म. आमच्या ह्या जीवनात सुख दुःख येण्याला कारण आमचं मागच्या जन्माचा कर्म आहे. कर्म तेरा अच्छा रहे तो किस्मत तेरा दासी, नियत तेरा साफ रहे तो घर में है मथुरा काशी. करनी करे जब नहीं डरे, अब क्यों पछता है, बी पेरे बबुल की आम कहाँ से मिलता है. कहत कबीरा सुन बे साधू. आपल्या ह्या जीवनात सुख दुःख यायला कारण आमच्या मागच्या जन्माचा कर्म. आम्हाला बायको चांगला मिळावं म्हणलं तर आमच्या जवळ पुण्य असलं तरच त्या पुण्य रूपानं बायको आम्हाला सुख देते. मग बायको भांडखोर मिळाली, सतत सतत माहेरी जाऊ लागली. आता आमच्या कर्नाटक बस फ्री केलं सिद्धरामय्या. कुठं पण फिरा बस फ्री आहे. आजकाल आमच्याकडे बायका नवऱ्याबरोबर भांडण झालं की तयार पिशवी माहेरी, फुकट आहे बस. विठ्ठल पंथाच्या मनात तीळ मात्र सुद्धा फरक पडेना, फरक पडेना. चिंता करून काही उपयोग नाही. चिता हा शरीर खातोय, चिता हा वाळलेला खातोय. चिंता करून काही उपयोग नाही, चिता होऊन काय उपयोग नाही. त्या भगवंताचा चिंतन करा, सर्व दुःख परिहार होतात. भगवंताचं चिंतन करा, चिंतन करा. शिदोबा पंत उमाबाईने सांगून गेले, काय फरक पडला नाही. परत एक दिवशी विठ्ठल पंताने, देवी मी निदान गंगा स्नान तरी करून येतोय. गंगा स्नान. त्यावेळेला विठ्ठल पंताने गंगा स्नान पवित्र स्नान मानले गेलेले आहे. काशी पुण्यक्षेत्री त्रिवेणी संगम आहे, तिथं गंगा स्नानाला फार महत्व आहे. तिथं पहिलं गेल्याबरोबर त्या गंगेत उतरून नाक दाबून धरायचं म्हण, 3 वेळा डुबकी मारायचं म्हण. 3 वेळा कशाला डुबकी मारावं, त्रिताप दूर होतात ना. खरं आहे, तुम्हाला माहित नाही. एका संताने ते गंगाला विचारलं म्हण, सगळ्या भारतातील लोक सगळं येऊन तुझ्यात स्नान करतात, केलेले पाप इथं टाकतात म्हण, खरंय का म्हणला. गंगा म्हणली खरंय म्हणला. मग त्या म्हणला तू काय करतो पाप. त्यांनी म्हणले मी कशाला घेऊ ते पाप, ते मेघ रूपानं आबाळाला देऊन टाकते म्हणे. मग ते आबाळ काय करतंय, परत पाऊस रूपी वृष्टी होऊन परत त्यांच्या पाप त्याच्या डोक्यावर देऊन टाकतंय म्हणे. पाप पुण्य कोणी घेता येत नाही. ते केलेले पाप नाश व्हायला काय हे आहे, ते होणारच नाही. म्हणून आपला पूर्वजन्मी कर्मानुसार आपल्याला पाप पुण्य हा भोगावं लागतो. म्हणून विठ्ठल पंताने गंगा स्नान करून येतो म्हणून बायकोला सांगितला. घराच्या बाहेर पडला, घराच्या बाहेर पडला. तीर्थाटन करत 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 वर्णन फार सांगितलेलं आहे. कुठं कुठं गेला, कुठं कुठं तीर्थयात्रा केला.
पावन क्षेत्री तीर्थयात्री फिरत फिरत तिरुपती म्हणा, बालाजी म्हणा, कन्याकुमारी म्हणा, श्रीशैल म्हणा, सगळं फिरत 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 हे वाराणसी काशी क्षेत्री आला. तिथं त्रिवेणी संगम स्नान केला. त्या त्रिवेणी संगमामध्ये स्नान करताना त्याच गंगा तटावर रामानंद सागर म्हणून एक तपस्वी, एक भवी, एक अप्रोक्ष ब्रह्मज्ञानी संत महंत त्यांचा आश्रम होता. असंच विठ्ठल पंतांचा रामानंद सागर गंगावर भेट झालं. त्या साधू संताचं लक्षण ओळखलं विठ्ठल पंताने. ओहो, त्याचा मुख कांती, त्याच्या मुखावरचं लक्षण. कारण माणसाच्या मुखावरचं लक्षणावरून स्वभाव सांगता येते हो. ज्ञानी लोक बघा, त्यांचं मुख बघितल्याबरोबर सांगतात असलाच स्वभावाचा आहे. विचार करणारे, ओळखणारे आमच्या घरासमोर आले की हा घरातलं माणसं कसं आहेत ओळखतात. घरात आलं की कसं आहे ते पण ओळखतात. घरासमोर येऊन उभारलं, त्यांचं अंगण पटांगण स्वच्छ, झाडू मारलेलं, तुळशीचं झाड, रांगोळी काढलेलं, सडा मारलेलं, त्या उमरट्याला पूजा केलेलं असलं तर ह्या घरात चांगला संस्कार आहे. या 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 आत बोलवलं. घरात गेल्याबरोबर तुम्ही पाणी देता. त्या पाणी पिताना तांब्या जर चांगलं असलं, वाकडं तिकडं नाही झालं असलं तर त्यांनी समजून घेतात ह्या घरात भांडण होत नाही. मग तुम्ही दिलेलं पाणी तांब्या जर वाकडं तिकडं झालं असेल, त्यांनी समजून घेतात ह्या घरात सतत भांडतात ह्याच्या घरात. कारण बायकाचा रागच भांड्यावर आहे हो. नवरा काय तर म्हणला तर त्या भांड्याचा पडते. असू द्या. रामानंद सागर महान तपस्वी अप्रोक्ष ब्रह्मज्ञानी विठ्ठल पंतांनी नमस्कार केला. त्याच्या बरोबर त्याचा आश्रमी याला, त्या रामानंद सागरला विनय केला, नम्रतापूर्वक शरण गेला, दंडवत नमस्कार केला. कारण साधू संत महात्म्याच्या चरणावर दंडवत प्रणाम करायला पाहिजे. दंडवत. श्री संताची माता चरणावरी, 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 श्री संताची माता चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उतरी, विश्रांती पावलो सांभाळा उतरी, विश्रांती पावलो सांभाळा उतरी. गुरुचरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव. जोपर्यंत आम्ही गुरुचरणावर, संतांच्या चरणावर भाव ठेवत नाही, तोपर्यंत देव दाखवणारा हा जगात कोणी नाही. देवाचा स्वरूप, देव कसा आहे, काय करतोय, देवाचं स्वरूप समजून घ्यायचं असलं तर संतांच्या चरणी मस्तक घसरुनी पाप गेले निघूनी, पांडुरंग आले धावूनी. ते धावूनच येते, धावून येते. म्हणून विठ्ठल पंथाने सद्गुरु चरणी भाव ठेवला.
नतमस्तक दंडवत नमस्कार केला. मला अजून एक सांगायचं, दंडवत, दंड म्हणजे जड वस्तू, एक लाकूड पडलेलं असतंय, जड आहे ते, निर्जीव आहे, सजीव नाही. त्याला त्या दंडुकाला कोणातरी येऊन उचलावं लागतं, मगच उचलता येते, तोपर्यंत तिथंच पडून असतं. संतांनी सांगतात, साधू संतांच्या महात्म्याच्या सद्गुरु चरणावर आसन मस्तक ठेवावा. सद्गुरु आशीर्वाद दिल्याशिवाय कल्याण मस्तक आयुष्यमान भव असा आशीर्वाद देऊन तुझे दोन्ही हात धरून उचलेपर्यंत उठू नाही. जोपर्यंत गुरु तुम्हाला आशीर्वाद देऊन हात धरून उचलत नाही तोपर्यंत गुरु चरणावरून आपण उठू नये. त्या लाकूड कसं पडतंय तसं पडून राहायला पाहिजे, म्हणून त्याला दंड नमस्कार असं म्हणलेलं आहे. दंडवत. विठ्ठल पंतांनी दंडवत नमस्कार करून पाय धरला घट्ट. कल्याण मस्त. रामानंद सद्गुरु कल्याण मस्त. बाबा तुझं कल्याण होऊ दे, उठ. हात धरला, उचलला. सद्गुरुदेवा काय अपेक्षा आहे तुझं, विचारला रामानंदाने, तुझं अपेक्षा काय? देवा मला काही अपेक्षा उरलेले नाही, फक्त मला साक्षात्कार करून घ्यायचं आहे, आत्मदर्शन करून घ्यायचं आहे. त्या जगताला व्यापक असलेला त्या पांडुरंग परमात्म्याला पाहायचं आहे, एवढंच माझं इच्छा आहे, बाकी काही इच्छा नाही. दवाखान्यात ऍडमिट असायला पाहिजे, डॉक्टर म्हणते घेऊन जावा घरी, काय मागते खायला द्या. मग घरी आणल्यावर लेकर म्हणतात बाबा काय खातो, नको, तोंडाला चव नाही, नको. विठ्ठल पंताला सद्गुरु विचारला काय तुझा, सांग बाबा. काही नको, मला त्या पांडुरंग परमात्म्याचं साक्षात करून घ्यायचं आहे, एवढंच माझी इच्छा आहे. मला अनुग्रह करा, मला दीक्षा द्या, मला संन्यासी दीक्षा द्या. 4 आश्रम आहेत, बाल ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम, संन्यासी आश्रम. भगवंताने आपल्याला सगळ्यांना किमान 100 वर्षाचं आयुष्य दिलंय. आपल्या शास्त्र सांगते 25 वर्ष बाल ब्रह्मचारी आश्रम स्वीकारायला पाहिजे, 25 वर्ष ब्रह्मचारी असायला पाहिजे. 25 वर्ष ओलांडलं की मग गृहस्थ प्रपंच लग्न करून घ्यायचं, प्रपंच करायचं. गृहस्थ आश्रम 25 वर्ष स्वीकारायचं, मग तिथंच बसायचं नाही. पड वानप्रस्थ 25 वर्षात मुलं पण होतात, मुलाचं लग्न पण होतंय, सून पण येते. चावी, कमरेचं चावी द्यायचं त्यांना. एवढा दिवस प्रपंच केलंय, आता बस मला पुढचं स्वीकार करायचंय, म्हणून त्या प्रपंचाचा सगळं भार मुलावर सुनेवर द्यायचंय. आपण वानप्रस्थ जंगलात जायचं, नाहीतर तीर्थाटन करत फिरायचं. आज ह्या देवाला, उद्या ह्या देवाला, आज कुठं सत्संगाला, आज कुठं पुराणला, प्रवचनाला, देव धर्म करत फिरायचं. संसारावरचं काढून टाकायचं ध्यास, त्याला वनप्रस्थ आश्रम म्हणतात. लास्ट आहे संन्यास, संन्यास आश्रम. संन्यास आश्रम म्हणजे खडतर आहे, लय खडतर आहे, सोपी नाही ते संन्यास आश्रम स्वीकार करायचं. विठ्ठल पंत म्हणताय मला संन्यास दीक्षा दे बाबा, संन्यास दीक्षा दे. त्या रामानंदाने बघितला त्याचा भाव, त्याला तळमळ लागलेला आहे भगवंत प्राप्तीचा, त्याला दीक्षा द्यावं म्हणून त्याच्या एका खोलीत नेऊन सगळं विविध पूजापाठ मांडून वरहस्त मस्तक डोक्यावर ठेवून कानात महामंत्र उपदेश केला. मंत्र उपदेश गुरुने आपल्या कर्णात उपदेश करते.
तत्त्वम् अशी. आपल्या गुरुनं उपदेश करताना गुपित असतंय. गुपित आहे मोकळं नाही. गुरु दिलेला गुपित असते, ते गुपितच ठेवावं लागतं. गुपितच ठेवावं लागतं. श्वासे श्वासे मिनिशे मिनिशे जपा गुरुचे स्मरण. 24 तासात 21,700 वेळा त्याचं स्मरण करावं. म्हणून एका श्वासाला एक मंत्र आहे. श्वासावर मंत्र चालत असते. फक्त आपण डोळे झाकायचे, श्वासावर नियंत्रण करायचंय, आपोआप चालतंय ते. अश्पा मंत्र म्हणतात त्याला. अश्पा त्याला तोंडानं उच्चारायचं नाही, त्याला जप करायचं काय गरज नाही. आमच्या कन्नडमध्ये लिंग पूजी आगुतादण्ಣ ಯಾವಾಗು ನೋಡಲಿ ಲಿಂಗ ಪೂಜಿ ಆಗುತ್ತಾದಣ್ಣ. लिंग पूजी आगुताದ अंग ಎಂಬ गुडी ಒಳಗೆ हे देऊळ म्हणले त्याला. या देवळात सतत ते लिंगाचा पूजा, पांडुरंगाचं पूजा सतत चाललेला आहे. त्या गुरुनी त्या विठ्ठल पंताला कानात उपदेश केला. सोहम ब्रह्मं सच्चिदानंदरूपं ब्रह्मं स्वयं सिद्धं मायारहितं अगम्य अगोचरम् अप्रतिम त्रिकालवंदितं श्री सद्गुरु वचनामृतम्. आशीर्वाद केला. ಬ್ರಹ್ಮನು ನೀನಯ್ಯ, ನಿನ್ನಿಂದೆ ಮಾಯ. ಓಂ ಪದ ತೋಂ ಪದ ತತ್ಪದದಲ್ಲಿ ಶ್ರೀಪದದಲ್ಲಿ सच्चिदानंद स्वरूप ನೀನೆ. तोच तू आहेस, तोच तू आहेस. गुरुना तोच तू आहेस. कळून घे बाबा, तुझा आहे तुझ्यापाशी, परी तू जागा चुकलाशी. हरणीच्या पोटातच काय असतंय? कस्तुरी असते. हरणीच्या पोटातच कस्तुरी असते. त्या हरणाला सुगंध कस्तुरीचं वास येत असते. त्या हरणीला वाटते हा कस्तुरी वास कुठं असायला पाहिजे. उग फिरते ते वन 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 भटकत असते. त्याला कधी सापडेल का कस्तुरी? त्याच्या पोटातच आहे कस्तुरी. त्या पोटातलं कस्तुरीचं वास त्याला येत आहे. त्याला माहित नाही कस्तुरी माझ्या जवळच आहे. परी हा वास घेण्याचा आनंद, त्या वासाचा आनंद लुटण्यासाठी हरिण उग भटकत असते. ते कस्तुरी त्याला कितीही मरेपर्यंत फिरलं तर ते भेटत नाही. म्हणून संतांनी सांगतात त्या कस्तुरी कसं हरणाच्या पोटातच आहे, ते हरणीला माहित नाही. आपल्या डोळ्यातच खडं पडलेलं आहे, पण आम्हाला दिसत नाही. आता वारा सुटलं होतं की, वारा सुटलं की जोरदार वाऱ्यानं खडा डोळ्यात येऊन पडतात. आपल्या डोळ्यात पडलेले खडं आपल्याला दिसतात का? का हो, डोळ्यातच की दिसाव की डोळ्यातलं खडं तुम्हाला दिसत नाही. मग एका जवळ जाता डोळ्याला टोचू लागला, रे बाबा बघ खडा आहे का? मग त्याने बघते, ओ हो हो पडलंय आत खडा. मग त्याने हळू काढते, हातात देते, हे बघ खडा. डोळ्यात असताना तो खडा दिसला नाही, दुसऱ्याने एकाने ते काढावं लागतंय, मग त्याच्या हातावर द्यावं लागतं, मग त्यात दगड दिसतंय. तसं सद्गुरु महात्मा संत काय करतात? देव कसा आहे, देवाचं स्वरूप काय, साक्षात्कार काय आहे, गुरुविन कौन बताये बाट. गुरुविना
कोण दाखविल वाट, कोण दाखविल वाट, गुरुविना कोण दाखविल वाट, कोण दाखविल वाट, गुरुविना कोण दाखविल वाट, कोण दाखविल वाट, गुरुविना कोण दाखविल वाट, कोण दाखविल वाट, आयुष्याचा पट हा दुर्लभ, आयुष्याचा पट हा दुर्लभ, अवघड डोंगरवाट, अवघड डोंगरवाट, गुरुविना कोण दाखविल वाट, कोण दाखविल वाट, गुरुविना कोण दाखविल वाट, कोण दाखविल वाट. सद्गुरुनाथ महाराज की जय, सकल साधू संत महाराज की जय, गप्प बसणाऱ्या महाराज की जय. नामस्मरण घडायला पाहिजे. हा नरजन्म कशाला दिले भगवंताने? नामस्मरण करण्यासाठी, त्याचा जय जयकार करण्यासाठी, त्याच्या नावाचं नामघोष टाळी वाजवण्यासाठी. त्याचा जय जयकार केला तर त्या भगवंता तुमच्या प्रपंचात जय जयकार करते, तुमच्या प्रपंचात भरभराटीनं जय जयकार करते. तुम्ही त्याचा जय जयकार नाही केलं तर त्यांनी कसा तुमचा जय जयकार करावं? करत नाही. म्हणून संतांनी सांगतात, विठ्ठल विठ्ठल गजरी अवघे धुमधुमले पंढरी. नामघोष गरजाला पाहिजे, धुमधुमला पाहिजे. इचलकरंजी गणपती बाप्पाच्या देवळात प्रवचन चालू आहे म्हणल्यावर कर्णा बाहेर ठेवले ना, लई दूरपर्यंत ऐकू येत आहे तुमचा आवाज. सारा इचलकरंजी धुमधुमला पाहिजे. बोला पुंडलिक श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ऐकू आला तुमचा हा आप्त स्वर, ऐकू आला भगवंताला. गुरुविन कौन बताये बाट, बिडा बिकट यम का घाट. कबीरदास म्हणतात, गुरुविन कौन बताये बाट, बिडा बडा बिकट यम का घाट. त्या यमाचा घाट पारायचा असलं तर, त्या जन्म मूर्तीवर जिंकायचं असलं तर सद्गुरु फार महत्वाचा आहे. गुरु, गु म्हणजे अज्ञान, गु म्हणजे अंधकार, रु म्हणजे प्रकाश. आमच्या जवळील अंधकार रूपी अज्ञान, मूल दुःखाला कारण अज्ञानाच आहे. जोपर्यंत आम्ही अज्ञानामध्ये वावरतोय, सुज्ञानी होत नाही, तोपर्यंत भगवत प्राप्ती होत नाही. मूल दुःखाला कारण अज्ञान आहे. अज्ञान, त्यालाच अज्ञान म्हणले, प्रकृती म्हणले, माया म्हणले, भ्रम म्हणले, काय काय शब्द वापर केले. माया, मोह मायामध्ये अडकलो आम्ही. माया कोणाला सुटलं नाही.
माया हा कसं असतंय, काय काम करतंय, 1 मिनिटात सांगून पुढे जातो मी. एक दंपती फार सुखानं प्रपंच करत होते. एक अकस्मित एक माणूस त्यांच्या घरी आला. अतिथी देवो भवांचं आमचं संस्कृती आहे. दारासमोर कोणी आलं तर या म्हणून बोलवायचं असते. अतिथी देवो भव. ते बिचारा आला. त्या घरात बाई होती, नवरा कामाला गेलता. या कोणी काशे ना घरापर्यंत आले, या म्हणून बोलवायचं. एक तांब्या पाणी द्यायचं. पाणी घेतला. कोण आपण? मामा आहे म्हणला. मामा मामा हो 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 आमच्या नवऱ्याकडलं मामा असेल म्हणून या या आत या आत या बोलून घेतले. परत चहा केली, चहा पिला, नाश्ता गिष्टा केले, नाश्ता केला. संध्याकाळी जेवला. तेवढ्यात नवरा आला. मग जाऊन बसला. पाहुणा आलं दिसतंय. कोण आहो तुम्ही, कुठल्या गावचे हो पाहुणा? मी मामा आहे. मग माझ्या बायकोकडलं कोणतरी असेल मामा. बायकोनं म्हणली माझ्या नवऱ्याकडनं कोणतरी मामा असेल. नवऱ्यानं समजून घेतला माझ्या बायकोकडनं कोणतरी मामा असेल. चालले दिवस असंच. 2 टाइम चहा, 2 टाइम जेवण. फराकात जेवायचं, झोपायचं. त्या गल्लीत एक दुकान होतं किराणा. तिथं जाऊन उधार करू लागला. पाहिजे ते घेणार, गुटखा घेणार, मावा घेणार, सिगरेट घेणार, काय पण घेणार. तिथं मी मामा आहे ओहनचं. ए मग चांगला चांगलं आहे. त्यांनी देतात आज ना उधार देतात. घ्या त्यांचा मामा आहे मी, घ्या उधार दिले त्याला. उधार असं 1, 2, 3 महिने राहिला. उधार केला. नवरा बायकोनं विचारच केला नाही. त्याचा ना मामा आहे म्हणून यांनी गप्पा आहे, ह्याचा मामा म्हणून त्यांनी गप्पा. त्या दुकानदाराने एक दिवस घरी आला. अहो तुमच्या घरी आलेला मामा आमचं दुकानाचं बाकी केलं हो. लय दिवस झाला, अजून तुम्हाला सांगितलं का नाही म्हणले. त्यांनी म्हणले बाकी केलंय वय म्हण. किती झालं? 5,000 झालं. अरे बापरे. मग त्यावेळी नवरा म्हणते अगं कसला तुझा मामा ग, हा फुकटचं खाल्लंय ते उधार केलं तिथं. अहो माझा कुठला मामा आहे? ते तुमचा मामा आहे. अगं माझा मामा नाही तुझा मामा आहे. त्यांनी म्हणते माझा मामा नाही तुमचा मामा आहे. दोघांचं भांडण. तेवढ्यात त्याने ऐकला. ते आलेला ऐकला. ते दोघं भांडत असलेलं. माझा मामा नाही, त्यांनी म्हणते माझा मामा नाही. मग कोणाचा मामा आहे? कोणाचा पण नाही. ते भांडण ऐकला, सुटला बघा तिथला, पळून गेला. जोपर्यंत त्याने विचारच केले नाही. अविचारेनो कृताबद्ध विचारेन निवृत्तते. विचार करायला पाहिजे. हे माया असं काम करतोय बघा. असू द्या. विठ्ठल पंथाने रामानंद सद्गुरूंचा दीक्षा घेतला, संन्यास घेतला. त्याचं आचरण, तपाचरण. न दानम न शीलम न तपम न ज्ञानम. न दानम न शीलम न तपम न ज्ञानम तनुभारभूता मृत्युलोके तनुभारभूता मृगा चरन्ति. ज्याच्या जीवनात दान आहे, दान द्यावं. काय पण द्या. या अधिक मासात दानाला फार महत्व सांगितलेलं आहे. अन्नदान द्या, वस्त्रदान द्या. आज हा 7 दिवस सप्ताह भगवंतासाठी श्रेष्ठ दान. अन्नदानापेक्षा, वस्त्रदानापेक्षा, कन्यादानापेक्षा, साधू संताला जेवण घातण्यापेक्षा त्या भगवंतासाठी धारवाई सोडून, TV समोरलं सगळं बंद करून या गणपती बाप्पाच्या देवळात तुम्ही येऊन हे 2 तास त्या भगवंताला टाइम दिला, हे श्रेष्ठ दान आहे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल.
पहावा विठ्ठल जय गुरु. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल टाळी वाजवा बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव करावा विठ्ठल जीवे भावे येणे सोस मन झाले आवमन येणे सोस मन झाले आवमन येणे सोस मन झाले आवमन करावा विठ्ठल जीवे भावे करावा विठ्ठल जीवे भावे ये सोसे मन झाले हव भरी येणे सोसे मन झाले हव भरी येणे सोसे मन झाले हव भरी बोला विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. प्रति 3 वर्षाला येणारा हा अधिक मास, हा 7 दिवस त्या भगवंतासाठी तुम्ही काय टाइम काढून इथं जमलात ना, त्या भगवंतासाठी दिलेला टाइम हा तुमचा श्रेष्ठ दान आहे. तुमच्या या पुढील जीवनात कसलंही दुःख आलं तर, कसलंही कष्ट आलं तर, त्या दुःखाला, त्या कष्टाला काही केसाला धक्का न लागता त्या दुःखातून पार करण्यासाठी हे केलेले पुण्य तुम्हाला पुढे सहाय करणार आहे, तुम्हाला मदत करणार आहे. कुंडलिक हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. म्हणून संतांनी सांगतात, न दानम न शीलम न तपम न ज्ञानम. ज्यांच्या जीवनात दान नाही, ज्याच्या जीवनात तप नाही, ज्याच्या जीवनात चारित्र्य नाही, चारित्र्य संपन्न व्हायला पाहिजे, आपण चारित्र्यवान व्हायला पाहिजे. चारित्र्य फार मुख्य आहे. चारित्र्य चांगलं असलं तर सगळं आपोआप भेटतंय. आपलं चारित्र्य चांगलं नसलं तर कुठलंही साधन केलं तरी काही साध्य होणार नाही. आपलं चारित्र्य असायला पाहिजे. शेवट ज्ञान फार महत्त्वाचं आहे. ह्या 4 कोण संपादन करतंय, त्या जन्माला येऊन त्याचं जन्म सार्थक होते, त्याचं जीवन धन्य होते असं संतांनी सांगतात. म्हणून विठ्ठलपंतांनी काशी क्षेत्री गंगा तीरी त्या रामानंद सद्गुरूचं सेवा करत, तिथंच मठामध्ये तिथंच सेवा करत तिथं उभारला. इकडं आफे गावामध्ये रुक्मिणी, माझा नवरा कुठे गेलाय, माझा धनी घरी आला नाही, कुठे गेला, उगा पाहुण्यारोळ्यांना हुडकायचं, वडिलांना बोलून घ्यायचं, माझा धनी माझा पती परमात्मा कुठं गेला म्हणून धाराकार रडत रडत डोळ्यातनं अश्रू काढत दुःखामध्ये जीवन इकडं जगत आहे. कारण माझ्या माईनं, माझ्या लेकीनं नवऱ्याचं घर आश्रय तुटलं तर कुठं जावं? नवऱ्याचं घरचं आश्रय तुटलं, त्याला नवऱ्याचं घर आश्रय तुटलं तर माहेर घरचं आश्रय तुटलं तर या भूतलावात कुठलं जागाच नाही. याला 2च जागा, दिलेलं घर नाहीतर जन्मलेले घर माहेर. म्हणून तर लग्नात नवऱ्याच्या घरातनं एक मंगळसूत्र, माहेरचं एक मंगळसूत्र, असं 2 मंगळसूत्र बांधतात बघा.
सगळं देवण कसं का होईना, पण मंगळसूत्रचं पैसे दोन्ही द्यावं लागतात. माहेरचं एक, सासरचं एक, दोन असं मंगळसूत्र कशाला बांधतात? त्या माई लेकीना नवराच्या घरचा आश्रय तुटलं तर त्या माहेर त्यांना बघावं लागते, माहेरी जावं लागते. उद्या रुक्मिणीताईने नवरा विठ्ठलपंताच्या शोधात कसं त्याचं दुःख येतंय, कसं त्याला त्या दुःखात कितीही रुक्मिणी दुःख केली तरी त्या शिदोबा पंताने त्याला माहेरी घेऊन येते. कारण नवराच नाही तर ह्याला किती, या नवऱ्याच्या घरी ठेवून काय उपयोग, नवराच नाही. म्हणून सिद्धोबा पंताने त्या एकुलत्या एक मुलगी रुक्मिणीला आपल्या आळंदी गावी घेऊन येते. पुढं विठ्ठलपंत रुक्मिणी यांचा जीवनातील प्रसंग फार फार चमत्कारिक आहे, अद्भुत आहे. कधीही आमच्या जीवनात आलेले नसावं असं कष्ट संकट आलेले आहेत. उद्या त्या विठ्ठलपंत संन्यासी दीक्षा त्याज्य करून गुरुची आज्ञा मानून, कारण गुरु आज्ञा फार श्रेष्ठ आहे. कुठला वेद नाही, वचन नाही, कुठलं काही नाही. गुरु मुखातून आलेला आज्ञा तेच वेद वचन. गुरु काय सांगते तेच पूर्व दिशा. त्या रामानंदाने विठ्ठलपंताला संन्यासी दीक्षा परत घेऊन त्याला परत गृहस्थाश्रम स्वीकारण्यासाठी कसं उपदेश करते. उद्या काय काय होते. उद्या माझा कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतळा, चैतन्याचा जिवाळा, निवृत्तीनाथ ज्ञानोबा, सोपान मुक्ताबाई, चार भावंडे जन्मला येणार आहेत. उद्या ज्ञानोबा माऊलींचा जन्म उद्या या गणपती बाप्पाच्या देवळात या प्रवचन रूपात होणार आहे. तरी तुम्ही सर्व भाविक भक्तांनी कसं आपण गोकुळाष्टमीला कृष्णाचं पाळणा करतोय, रामनवमीला रामाचा पाळणा करतोय, तसंच या प्रवचन रूपी या सेवेमध्ये साक्षात भगवंत माऊली इंद्रायणी काठी, त्या इंद्रायणी काठी वसलेला आनंद पुण्यक्षेत्री विठ्ठलपंत रुक्मिणी यांच्या पुण्यगर्भातून या चार भावंड जन्मला येणार आहेत. उद्या माऊली ज्ञानोबारायांचा पाळणा कार्यक्रम इथं पाळणा बांधून ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, 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 ज्ञानेश्वर 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 माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. बोला पुंडरीक वर्ग श्री नामदेव तुकाराम. सगळ्यांचं संमती असलं तर पाळणा कार्यक्रम करू. उद्या एक पाळणा बांधायचा आहे, एक नारळ झंपर पीस, काय काय पाळण्याला लागतंय ते काय खर्चाचा बाब नाही. तुम्ही माझ्या माता भगिनीनं उद्या माऊली जन्माला येणार आहेत, त्या ज्ञानेश्वर माऊलींचा पाळणा कार्यक्रम करून निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई असं नाव ठेवून चारही भावंड्यांना तुम्ही प्रत्यक्ष पाळणा हलवून, ज्यांना ह्या भागात लग्न होऊन 12 वर्ष झालंय, अजून लेकरच झालं नसेल, त्या बाईंनी जरा मनपूर्वक भक्तीनं श्रद्धेनं येऊन डोक्याला दांडा बांधून त्या पाळण्याखाली बसून पूजा करून त्या जर पाळणा जर हलवला तर माझ्या माऊली वर्षाच्या आत त्याच्या घरात पाळणा हलवत आहे. पुंडरीकावरधारी विठ्ठल श्री नामदेव तुकाराम. माझ्या कुंभारी सोलापूर जिल्हा दक्षिण कुंभारी गावात श्रावण महिन्यात 1 महिना कुठं जात नाही मी. 24 वर्ष झालं
तिथं सेवा करतोय. प्रतिवर्षी प्रति संतांचा वेगवेगळं तिथं पुराण प्रवचन अध्यात्म चालतंय. प्रतिवर्षा पाळणा कार्यक्रम करतोय. ज्यांनी श्रद्धेने भक्तीने त्या पाळण्याखाली येऊन बसलेत त्यांना लेकरं झालेले एक अंतरे जुडव झालेत, 2-2 झालेत, 2-2. आम्ही मागतो एक डोळा देव देते 2 डोळे. उद्या ज्या बायांना तुमच्या पाहुण्यावर आवडेत, कोणाला जर लग्न होऊन फार दिवस झालं लेकरच झालं नसेल, तसल्या बाईला भक्तीने इथं पाळण्याखाली बसवा, पूजा करा. उद्या भगवंताचं जन्म वेळ आपण आनंदीनं भक्तीनं ते जन्मस्थान जन्मवेळ पाळण्याचा कार्यक्रम हा साजरा करू असं सगळ्यांना विनंती करून आजच्या ह्या प्रवचन सेवेरूपी हा 2 शब्द पुष्प त्या गणपती बाप्पा ज्ञानेश्वर तुकाराम महाराज विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी अर्पण करून आजच्या ह्या प्रवचनाला महामंगल. हर ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हर ओम शांति शांति शांति. ज्ञानदेव तुकाराम 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 ज्ञानदेव तुकाराम